नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागात 80 लाख रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वित्त विभागाकडून 2 कर्मचाऱ्यांची या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे आणि याबाबत माहिती देण्यास विद्यापीठाकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात येते। विद्यार्थी विद्यापीठात विविध प्रकारचे शुल्क भरतात आणि या भरलेल्या शुल्काची पावती कॅन्सल करून त्यांना दुसरी पावती दिली जात असल्याचं समोर आलंय। गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळते। तब्बल 80 लाख रुपयांचा अपहार समोर आलाय नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागातला। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, काय हा प्रकार आहे सगळा? खरं तर नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागामध्ये 2 कर्मचारी जे आहेत ते या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आलेला आहे। कारण दररोज विद्यापीठामध्ये विविध प्रकारचे शुल्क भरण्याची प्रक्रिया जी आहे ती विद्यार्थ्यांकडून सुरू असते आणि ते शुल्क भरल्यानंतर त्या शुल्क भरल्याच्या पावत्या ज्या आहेत त्या विद्यापीठाच्या विविध विभागात लावावं लागतं। मात्र नागपूर विद्यापीठाच्या 2 कर्मचाऱ्यांनी ज्या विद्यापीठाच्या पावत्या होत्या त्या रद्द करून त्याऐवजी त्यांना दुसऱ्या पावत्या दिल्या आणि गेले अनेक वर्ष हा सगळा घोळ सुरू होता। त्यामुळे जवळजवळ 80 लाखाचा जो आहे तो अपहार या सगळ्या प्रकरणात झाल्याची माहिती आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात विद्यापीठाकडून कुठलाही अधिकारी जे आहेत ते काही बोलण्यास तयार नाही आहे। एकमेकांवर चालढकल केली जात आहे। खरं तर नागपूर विद्यापीठामध्ये काही दिवसांअगोदर नागपूरच्या विद्यापीठाचे जे कुलगुरू होते चौधरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर नवीन कुलगुरू आलेले आहेत, मात्र ते देखील या सगळ्या विषयावर बोलण्यास मौन बाळगत आहेत। त्यामुळे हा 80 लाखाचा अपहाराचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। मात्र आता या विद्यार्थ्यांनी जे प्रामाणिकपणे परीक्षा शुल्क भरले आणि त्यांच्या पावत्या रद्द करून त्यांना ज्या बनावट पावत्या देण्यात आलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर आता याचा काही परिणाम होईल का, त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागेल का, हा देखील एक खरा प्रश्न आहे। आता या सगळ्या प्रकरणात विद्यापीठाने चौकशी लावल्याची माहिती समोर येत आहे। मात्र या चौकशीत दोषी ते 2 कर्मचारी ठरतील का आणि त्यांच्यावर नागपूर विद्यापीठ काय कारवाई करेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी।